आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, मुश्किल क्या आसान क्या जब ठान लिया तो ठान लिया. नुकतीच या ठिकाणी काल SSC GD नवीन भरती आलेली. या भरतीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन. आपल्याला माहिती असेल काल या ठिकाणी SSC मार्फत एक नोटिफिकेशन आलेलं आहे SSC GDचं. त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की 26,146 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. या भरतीबद्दल आपण एकूण त्या ठिकाणी सखोल माहिती या ठिकाणी घेणार आहोत. एक कमी वेळेमध्ये आपण महत्त्वाचे काही मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. ते म्हणजे भरती प्रक्रिया कशी असणार आहे, भरतीमध्ये जो होणारा पेपर तो कुठल्या भाषेत होणार आहे, त्यानंतर सिलेबस कसा असणार आहे आणि अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी पद्धत कशी असणार आहे आणि अवघ्या या 4 महिन्यामध्ये आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी पेपर कव्हर करू शकतो आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त मार्क आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या फोर्समध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन घेऊ शकतो. त्यानंतर जो काही फॉर्म भरण्याचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरताना घ्यावायची काळजी. त्यानंतर फॉर्म भरताना आपण जे काही त्या ठिकाणी आपण रिफरन्स देतो त्या ठिकाणी BSF असेल, CISF असेल, ITBP, आसाम रायफल असेल, अनेक या ठिकाणी 6 पोस्ट आहेत SSC CAP सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मार्फत त्या ठिकाणी कशा प्रकारे रिफरन्स देते सखोल त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. लक्षात घ्या. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कालपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे. लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या. फॉर्म भरताना अति घाई करू नका आणि जास्त लेट होऊ नका. कारण का की फॉर्म भरताना आपल्याला माहिती असेल की फॉर्म सुरू होतो आणि फॉर्मची लास्ट डेटपर्यंत साईट त्या ठिकाणी सर्व्हर जाम होतं. म्हणून जेवढं लवकर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येईल तेवढी लवकर कलेक्ट करा आणि फॉर्म लवकरात लवकर त्या ठिकाणी फॉर्म भरा. बरं, फॉर्म भरताना घ्यावायची काळजी आपण सुरुवातीला समजून घेऊ. कारण की सर्वात अगोदर फॉर्म भरणं फार महत्त्वाचं आपलं. लक्षात घ्या. सुरुवातीला भरतीबद्दल आपण थोडक्यात काही माहिती करून घेऊ की आपण जर भरती देत आहोत तर या भरतीबद्दल नेमकं काय प्रक्रिया कशी असणार आहे, भरतीची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्र, आपल्याला माहिती आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणारी SSC GD ही भरती असणार आहे. यामध्ये आपल्याला 6 पोस्ट भरती केली जाते. म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे 6 पोस्ट भरती केले जातात. त्यामध्ये CISF असेल, BSF असेल, CRPF असेल, आसाम रायफल असेल, ITBP असेल, SSB असेल, अनेक प्रकारे 6 पोस्ट भरती केले जातात. यामध्ये आपल्याला माहिती आहे की याची प्रोसेस असते. सुरुवातीला आपला एक्झाम होतो. CBT ऑनलाईन एक्झाम होतो. त्यानंतर आपली फिजिकल होतं. यानंतर लास्टला आपल्या ठिकाणी मेडिकल होतं आणि या ठिकाणी त्या मध्यंतरी कट ऑफ सुद्धा लागलं. लक्षात ठेवा. यामध्ये आपल्याला माहिती असेल पेपरचा सिलेबस असतो आपल्याला त्या ठिकाणी. तो म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, GK GS आणि त्या ठिकाणी हिंदी ग्रामर. लक्षात घ्या. मॅथ, रिझनिंग, GK GS आणि त्या ठिकाणी हिंदी ग्रामर. लक्षात ठेवा. आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपला असा आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठी मुलांचा काही महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे पेपर आपल्या कुठल्या भाषेत होणार आहे. सगळ्यात मोठा आपण हा डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करू. आपला जो पेपर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खुशखबर अशी आलेली आहे की आपला जो पेपर आहे, जो काही मुलांचा डाऊट होता की तो मराठीत होणार आहे का, तर हो, नक्की. आपला यावर्षी आपला ह्या महाराष्ट्रातला पेपर जो मुलांचा पेपर आहे, भले ते भरती केंद्र सरकारच्या अंडरमध्ये असेल, परंतु जॉब भले सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर असेल, गृह मंत्रालय अंडर असेल, परंतु हा जो पेपर आहे हा नक्की मराठी त्या ठिकाणी होणार आहे. पण यातच एक महत्त्वाचा आहे आणि मोठा मुद्दा असा आहे, जो मुद्दा त्यांनी कदाचित नोटिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी नोंद केला नाही आहे. तो मुद्दा असा आहे की आपली जी पेपर होणार आहे गणित, बुद्धिमत्ता, हिंदी व्याकरण आणि GK GS. तर हा मुद्दा मित्रांना डाऊट असा आहे की जे व्याकरण असतं ते व्याकरण मराठी व्याकरण आहे का मित्र हो, तर असं कुठल्याही गोष्ट त्या ठिकाणी शक्य नाही आहे. कारण ही जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटल्यावर त्या ठिकाणी आपल्याला हिंदी भाषा ही बोलावीच लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपला मराठी संधी विग्रह या गोष्टीचा त्या ठिकाणी वापर होणार नाही. त्या ठिकाणी परिपूर्णपणे हिंदी ग्रामरच घेतलं जाईल किंवा आपलं जर इंग्लिश ग्रामर असेल तर आपण इंग्लिश ग्रामर त्या ठिकाणी चूज करू शकता. परंतु सगळा पॅटर्न जो असणार आहे गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर जे आपलं GK GS असणार ते आपल्या त्या ठिकाणी मराठी भाषेत असणार आहे. फक्त भाषेचा त्या ठिकाणी बदल असणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा डाऊट आपण त्या ठिकाणी क्लिअर करा आणि त्या दिशेने आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. आणि काही मित्रांना अजून एक महत्त्वाचा डाऊट आहे, ज्या जागा निघाल्या आपल्या एकूण 26,146 जागा. तर काही मित्र म्हणताय की जागा वाढणार आहे का वाढणार आहे. मित्रो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जागा वाढतील नाही वाढतील हा SSCच्या हाताचा प्रश्न आहे. ह्या गोष्टीचा फालतू विचार करत बसू नका आणि लायब्ररीमध्ये या विषयावर जास्त सखोल चर्चा तुम्ही लांबवू नका. त्यापेक्षा कैक पटीने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि अभ्यास करा. कारण ह्यावेळेस सुवर्ण संधी की एक चांगली पोस्ट जी CISF आपल्याला माहिती प्रत्येक दरवेळेस त्याची जास्त म्हणजे कट ऑफ जाते. ह्याच वेळेस 11,000च्या वर त्या ठिकाणी पोस्ट आलेले आहे. म्हणून या विषयावर चर्चा न करता जागा वाढतील नाही वाढतील हा पुढचा प्रश्न आहे, त्यापेक्षा आपण आपल्या अभ्यासावर लक्ष ठेवा. त्यानंतर फॉर्म संबंधित महत्त्वाची गोष्ट आहे, फॉर्म उद्यापासून फॉर्म भरा.
फॉर्म लेट करू नका, नाहीतर आपल्याला वाटत असेल मी उद्या भरेल परवा भरेल म्हणून. असं न करता फॉर्म लवकरात लवकर फॉर्म भरा. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट असतात, डॉक्युमेंटबद्दल महत्त्वाचा मुद्दा आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येतं, मग आपल्याला कळतं की डॉक्युमेंट म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्याच्याकडे डॉक्युमेंट प्रॉब्लेम असतील त्याने 31 डिसेंबर 2023 पर्यंत डॉक्युमेंट बनवले नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट त्या ठिकाणी बनवून घ्या. आता अभ्यास कसा करायचा लक्षात ठेवा. आपण थोडक्यात त्या ठिकाणी समजून घेणार आहे. अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीने आपण हा पेपर पास करू शकतो ही सखोल माहिती मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण व्हिडिओ जास्त लांबणार आहे म्हणून यामध्ये फक्त बेसिकली माहिती देण्याचा ठिकाणी प्रयत्न करते, लक्षात ठेवा. त्यानंतर मी जो नवीन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कुठले तुम्ही क्लास करायचे त्या ठिकाणी, कुठली प्लेलिस्ट असणार आहे, कुठले सर फॉलो करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी मी लगेच 1-2 दिवस उद्या तो व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करणार, लक्षात ठेवा. त्यानंतर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे, ती एक आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक असणार आहे. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुप लिंकमध्ये ॲड व्हा आणि जेणेकरून आपले सगळे मित्र एकत्रित येतील आणि काही आपल्याकडे जर कधी SSC GD काही संबंधित काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल किंवा अभ्यासासंबंधित काही आपल्याकडे काही मटेरियल असेल तर आपण त्या ग्रुपमध्ये टाकू शकता. आणि माझ्याकडे जे काही इम्पॉर्टंट मटेरियल असेल मी त्या ठिकाणी ग्रुपमध्ये टाकणार, म्हणून आवर्जून त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला सर्वांनी ॲड व्हा. यानंतर काही मित्रांचे प्रश्न असतात जे काही फालतू, म्हणजे जे काही अभ्यास सोडून जर आपण विषयावर चर्चा करतो तो म्हणजे हाच मुद्दा आहे, वॅकन्सी वाढेल का नाही वाढेल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कट ऑफ किती जाणार आहे, लक्षात ठेवा. कट ऑफ किती जाणार आहे मित्र, लक्षात ठेवा. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जर कोणी मला कट ऑफ विचारली तर त्यामध्ये थोडंसं चिडसारखा भाग असतो, का माहिती का. कट ऑफ हा भाग न विचारण्यापेक्षा तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आता मुद्दा मग अशी बोललोय मी मित्र, काय आहे ना, कट ऑफ हा पुढचा प्रश्न आहे. काही गोष्टी आपल्या विचारावर अवलंबून असतात. जसा तुम्ही विचार करणार आहे तसं आपण ते ध्येय आपण गाठणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जर आपले विचार उच्च असतील, जर आपण जर नेहमी पॉझिटिव्ह असू जास्तीत जास्तपणे, तर आपला तेवढा फायदा होणार आहे, कारण काही गोष्टी विचारावर अवलंबून असतात. म्हणजे असं का बरं का, जर तुम्ही कोणाला विचारत बसले की कट ऑफ किती जाणार आहे, किती जाणार आहे, आता जसं आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी CISFची कट ऑफ काहीतरी 115, 17, 26 असं काही गेली असेल, ठीक आहे. जर एखाद्याने तुम्ही विचारलं का कट ऑफ किती जाईन यावर्षी CISFची, मग तो अंदाज लावेल, तो सांगेल तुम्हाला काहीतरी मनाने सांगेल बरं का, की 117 गेली बाबा, तर तू आता 110-15 पाठ जा का जास्त आहे, तुझं सिलेक्शन होतंय. मग तुम्ही काय करता, डोक्यात ते ठेवता, हां चला 115 करत मग आपल्याला कुठेतरी मग 115 डोक्यात असतं आणि आपल्याला मार्क पडतात 95. मग याच्याने काय होतं, आपल्याला नुकसान होतं, आपण डोक्यात निगेटिव्ह तो पॉईंट ठेवतो आणि याच्याने आपल्याला त्या ठिकाणी आपण फेल होतो. म्हणून लक्षात ठेवा तो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की पेपर आपला 160 मार्कांचा असणार आहे, म्हणून आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त 160 मार्क असू द्या. 160 मार्कांना समोर ठेवून त्या ठिकाणी अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतील आणि चांगल्यातली चांगल्यात जी तुमची फर्स्ट चॉईस असेल फोर्स ते आपल्याला मिळणार, लक्षात ठेवा. म्हणून हा डोक्यातनं हा एक तुम्ही काढून टाका आणि 100% आपला प्रयत्न करा आणि 100% सिलेबस तुम्ही कंप्लीट करा. आपल्याला प्रोसेस माहिती असेल ते काही मोठी गोष्ट नाही. जनरली आपल्याला एज लिमिट माहिती असेल, यावर्षी कुठल्या प्रकारे कोरोनाची सूट वगैरे काही नाही. 18 ते 23 पर्यंत जनरली आपली त्या ठिकाणी वयाचं लिमिट असणार आहे. SC/ST साठी 5 वर्ष सूट असणार त्या ठिकाणी. त्यानंतर OBC साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष सूट असणार त्या ठिकाणी. त्यानंतर हाईट म्हटलं म्हणजे आपल्या ओपन OBC साठी त्या ठिकाणी 170 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि जे मुली आहेत, जे फिमेल आहेत त्यांच्यासाठी असणार आहे 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे. त्यानंतर कॅटेगरी वाईज ते वेगळी हाईट आहे. त्यानंतर दुसऱ्या राज्यातील ते वेगळा भाग आहे बरं का. तर अशा पद्धतीने सगळी काही प्रोसेस असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बनवून घ्या. आणि आपला एक डाऊट, आपला पेपर मराठीत होणार आहे म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहिती असेल फिजिकलसाठी सुद्धा हळूहळू रनिंग चालू ठेवा. महत्त्वाचा मुद्दा फक्त अभ्यासाचा, म्हणून अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष ठेवा आणि हळूहळू रनिंगसुद्धा त्या ठिकाणी सुरू ठेवा. कारण 5 किलोमीटर रनिंग आहे. रनिंग ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी लॉंग रनिंग करत राहा. रेग्युलर हळूहळू 2, 3, 4, 5, 6 हळूहळू डेली 8, 10 किलोमीटर रनिंग करत राहा, जेणेकरून 5 किलोमीटर आपल्याला सहजपणे करू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिट असतात. त्यानंतर मुलींसाठी 1600 मीटर रनिंग असते, त्याला टायमिंग असतो 8.5 मिनिट, लक्षात ठेवा. काही 8.5 मिनिट भरपूर टायमिंग आहे. मुलींनी सुद्धा रनिंग कव्हर करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तो अभ्यास करत राहा. आणि अभ्यासात सखोल नियोजन कसं असणार आहे, बिना अकॅडमी, बिना क्लासेस, कुठल्याही प्रकारे भरमसाठ पैसा देऊन. आणि लक्षात घ्या, यूट्यूबवर अनेक त्या ठिकाणी आता येतील आणि ते सांगतील आपल्याला त्या ठिकाणी की आमचा कोर्स घ्या, एवढे पैसे भरा, आम्ही हमी घेतो, आम्ही हे करतो, आम्ही एवढं तुमच्याकडनं सोडून घेतो, एवढं करून घेतो. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. असं काही घडत नाही. हे माझा अनुभव आहे आणि मी माझा माहिती सांगते, बाकी तुमची मर्जी.
तर मला वाटतं आपण त्या ठिकाणी मी काही तुम्हाला उद्या काही महत्त्वाच्या त्या ठिकाणी प्लेलिस्ट देणार आहे, त्या मी खाली लिंकमध्ये उद्या देणार आहे आणि त्याबद्दल कशी तयारी करायची, कुठले सर फॉलो करा, एकदम फ्री ॲट कॉस्टमध्ये 1 रुपयाही न लागता त्या ठिकाणी आपण तयारी करू शकतो. ही सगळी माहिती मी या ठिकाणी उद्या देणार आहे. म्हणून अशा भानगडीत न पडता कुणाही ना सांगणं मग चला बॅच घेऊ, आता वेळ गेलेली आहे. आतापर्यंत आपला त्या ठिकाणी 87% अभ्यास झाला असेल तर आपलं सिलेक्शन फिक्स आहे. आणि जर आपण एखाद्याची तयारी असेल तर आपण आता या अभ्यास सुरू करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपला जो पेपर आहे मार्च आणि एप्रिलमध्ये होणार आहे. तर व्हिडिओ लांबत आहे, आपण परत या ठिकाणी येऊ आणि अभ्यासाचं नियोजनबद्दल या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर पुन्हा एकदा आपण सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जय हिंद.